त्याचं आधीच कामात लक्ष नाहीये, त्यामुळे त्याला ही जबाबदारी देणे योग्य वाटत नाहीये. काही करून त्या सत्याचा आणि त्या कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारेचा डिवोर्स नाही झाला पाहिजे, हे काय आहे. बाकी या सत्याला बरोबर लावतो मी कामाला. चल बल सत्य, काही गरज नाही. कशाची? मला सोडायची, जाईन माझी. पण मी कुठं म्हणलं मी तुम्हाला सोडणार आहे? मी बलमाशी बोलत होतो. ए सत्या, तुझी सगळी नाटकं कळतात मला. वाघमारे, नाटकं मी नाही तुम्ही करता, आणि तुमची सगळी नाटकं ना आता कळून चुकल्यात मला. नाटकं मी नाही केली, नाटकं तू केलीस. माझ्या बरोबर मैत्रीचं ढोंग केलंस आणि काल माझी लायकी कडून स्वतःचा खरा चेहरा दाखवलास. खरा चेहरा दाखवला नाही, तुमचा खरा चेहरा दिसला मला वाघमारे. आणि मैत्रीचं ढोंग करायला ना सत्याला जमत नाही. दोस्ती केली तर कायमची आणि दुश्मनी केली तर ती बी कायमची. आणि आता तुमची आणि माझी आयुष्यभराची दुश्मनी आहे, हे डोक्यात फिट करून ठेवा तुम्ही. सत्या तू ना ए वाद झालं. अरे काय झालं तुमचं कालपासून? काय ताणता एवढा विषय? कारण ह्याने विषय तसा केलाय बलमा. यांच्या या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस, लय असल्या गाठीच्या आहेत त्या. आतल्या गाठीचं कोण आहे ते चांगलंच दिसतंय. कवे व्हिडिओ शूट करायच्या भांडणाचा म्हणजे जास्तीचा पुरावा भेटता कर करशील लवकर. अहो मम्मी, तेवढी मेमरी नाही मोबाईल मध्ये. चुलीत घाल तुझा मोबाईल. वाघमारे, हे बघा, तुम्ही पोलीस असला ना ते तुमच्या खरी आहे. तुमचा रुबाब माझ्यासमोर नाही चालणार. तुम्हाला आधीच सांगतो, तुम्ही पोलीस जरी असला ना तरी मी वाघ आहे, वाघ. कळलं ना? लक्षात ठेवायचं. आला मोठा वाघ. अरे मनातली साधी 2 वाक्य बोलता येत नाहीत तुला, आणि वाघ म्हणे. मग तुम्ही तर कुठं लय ग्रेट आहे? तुम्ही तर भित्र मांजर आहे, मांजर. म्याव! तू तर कुठं वाघ आहेस? आणि असलाच तरी हे लक्षात ठेव की माझं आडनाव वाघ मारे. वाघ मारे. वाघ मारे? तुम्ही वाघ मारे आहे का बोका मारे ते अख्ख्या साताऱ्याला माहिती आहे. आणि मी वाघ आहे का नाही ते पण अख्ख्या साताऱ्याला माहिती आहे. माझ्या नादाला नका लागू, सांगतो तुम्हाला. यांना अजून बी कालचा राग डोक्यात ठेवलाय. सत्य उतर जरा. का उतर. का उतरू? पण मी उतर जरा. हे काय झालंय बलमा? काय चाललंय तुझं? या भाषेत का बोललास वहिनींना? वहिनी? काय वहिनी बिनी म्हणू नको त्यांना. त्या किती कपटे आहेत ना तुला नाही माहिती. अरे असं अचानक कराग्रा करायला लागलास तू. काय केलं त्यांनी असं मला तर सांग की. हे बघ, काय बघ, हे काय आहे? बघ की स्वतःच्या डोळ्यांनी, मग कळेल तुला. लय पुळका आलाय ना तुला वहिनीचा. कळलं? मला बी असाच धक्का बसला होता. सत्या, तुला वाटतंय काय वाघमारेंचंच काम आहे ते? त्यांनीच पोडगीची नोटीस पाठवले. अरे मग आणि कोण पाठवणार? त्यांचं नाव लिहिलंय आणि काय पुरावा पाहिजे? सत्या, तू कवापासून असा सहज कुणावर विश्वास ठेवायला लागलास? अरे कागदापेक्षा जास्त तू वाघमारेने ओळखतोस. आणि तुला वाटतंय का वाघमारेने केले हे? आणि मला वाटत नाही की वाघमारेंचं काम आहे हे. भलत्या कुणाच्या तरी माणसाचं काम आहे. अरे असं कसं म्हणतोस? त्यांचं नाव आहे खाली आणि सही पण आहे. हे काय बी असू दे, पण हे वाघमारेंनी केलेलं नाही. आणि हे वाघमारेंचं काम नाही हे मी सिद्ध करून दाखवू बी शकतो. कसं सिद्ध करणार? ते आता माझ्यावर सोड. ठणठणठण टिली म्याव. मग येताय काय हो? एवढ्या गडबडीने कशाला बोलवलं? रत्नाबाई, धीर धरा धीर, समद कळल. सपनी, रत्नापेस्ती चहा पाणी आण, फरसाण आण. मायाताई, मला कशाला बोलवलंय? या वेळेला तरी काही ठोस पुरावे आहेत का तुमच्याकडे? का मागच्या वेळेसारखं काहीतरी तकला तू दाखवणार आहे? तसं असेल तर आत्ताच सांगा, माझा वेळ घालवू नका.
मी ही केसच सोडते. अहो मॅडम, ह्या टायमाला असं पुरावा गोळा केलात का नाही तर तुम्हाला केस सोडायची गरज लागणार नाही बघा. आणि तुमच्या 100व्या केस स्वप्न बी पूर्ण होणार आहे, ती बी आमच्यामुळं. हा. अच्छा, म्हणजे असं आहे वी. म्हणजे माझी आयडिया कामी आली म्हणायचं. हा, म्हणून हिने बोलवलं मला इथं. बरं दाखवा काय आहे ते. आता तू बघच मी काय करते ते. करून करून काय करणार आहे? बेड्या ठोकणार आहे का मला? हे घ्या, ठोका बेड्या. बेड्या नाही ठोकणार, तुझं आणि माझं नातं संपवणार. घटस्फोट देणार तुला. चांगलं आहे की मग, मला बी तेच पाहिजे. एक्सलंट. वा 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 वा, मस्त पुरावे गोळा केलेत हा तुम्ही. नाही म्हणजे तुम्ही दोघींनी असं जरा युक्तीनं काहीतरी केलं पाहिजे ना. असे अजून 1-2 व्हिडिओ गोळा करा, म्हणजे त्या दोघांचा डिव्होर्स पक्का. बाकी नाती तोडण्यात एक्सपर्ट दिसताय दोघी. हा बरोबर आहे, बरोबर आहे. मम्मी साहेबांचा तर छंदच आहे बघा तो. एकदा अंगलट आलो होतो पण सत्य भाऊजाने ऍक्सिडेंट जॉबचं लग्न मोठं का नाही, स्वतःच लग्न मोडायला आलं होतं बघा. अयो खरे का काही. बरं ते असू दे, चांगले पुरावे गोळा केलेत तुम्ही दोघींनी. हा, हे असंच त्यांचं भांडण चालू राहिलं पाहिजे त्यांच्या घटस्फोटापर्यंत. हो मॅडम, तुम्ही अजिबात टेन्शनच घेऊ नका बघा. आता आम्ही दोघी जणी मिळून काय दंगा घालतो का नाही ते बघाच. हा, आता ही भांडण आम्ही असं सुरू ठेवू का नाही की त्यांचा घटस्फोट जरी झाला का नाही तरी बी त्यांचं भांडण मिटायचं नाही. विषय हार्ड. गुड. अरे हे काय, आजकाल या बावळ्यातला सत्य सोडायला येत नाही. नक्की काहीतरी बिनसलं असणार, कारण काल सुद्धा सत्या हिला कल्पना न देता पोलीस प्रोटेक्शन कॅन्सल करून गेला. काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे प्रिया. मंजू, काय ग, काय चाललंय? डिवोर्स वगैरे घ्यायचं कॅन्सल झालं की काय? अगं मध्ये तुमची खूप चांगली मैत्री झाली होती ना, खूप छान मित्र झाला होता तुम्ही, म्हणून विचारलं मी.